सर्वांना मी हे सांगेन की आज मी नागपूरला आलेली आहे. नीताताई ठाकरे मॅडमजींनी इथे एक खूप सुंदर पिंक रन ही ठेवलेली आहे. स्त्रियांच्या शक्तीसाठी काय जरुरी आहे, सशक्तीकरणासाठी काय जरुरी आहे, की ते हेल्दी राहाव्यात आणि त्यासाठी अशा रन आणि रेग्युलरली स्त्रियांनी आपल्या हेल्थकडे लक्ष देणं हे जरुरी आहे. आणि याची सुरुवात आज होती महिला दिनाच्या दिवशी, याचा आनंद आहे. नागपूर महानगरपालिका ही महिला राज म्हणून ओळखली जात आहे. त्या संदर्भातच आज महिला दिवस आहे. काय सांगाल तुम्ही या संदर्भात? नागपूर महानगरपालिकेत तर महिला पूर्णपणे आपल्याला दिसून येतील आणि याचा आनंद आहे की स्त्री शक्ती आज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शासनात भरभरून पार्टिसिपेशन आहे त्यांचं आणि त्याचमुळे प्रत्येक स्त्रीला एक आवाज मिळालेला आहे आणि पुढेही स्त्रियांचा आवाज ऐकला जाईल, यामुळे याचा आनंद. सर्वोच्च पदावर राष्ट्रपतीपासून तर सरपंचापर्यंत महिला हे भूमिका बजावत असतात. काय संदेश द्याल तुम्ही या संदर्भात? संदेश फक्त एकच देऊ शकते मी की प्रत्येक स्त्रीने, आज जागतिक महिला दिन आहे, प्रत्येक स्त्रीने स्त्रियांच्या मागे उभं राहायला पाहिजे. ज्या स्त्रियांना गरज आहे आणि ज्या स्त्रिया त्यांच्या आसपास आहे, आपण एकत्रित पुढे गेलो तर एक खूप मोठी शक्ती म्हणून पुढे येऊ शकतो जगाच्या. तर एकत्रितपणा नको सोडायला आणि एकमेकांची साथ द्यायला नको सोडायला. आणि दुसरी गोष्ट, स्वतःकडे लक्ष द्या, कुटुंबाकडे लक्ष द्या आणि एक सशक्त स्त्री म्हणून पुढे आलात तर देशाचं पण खूप भलं होईल. आज शेवटचा प्रश्न, आज मॅच आहे तर काय तुमच्या? भारत जिंकणार आणि पूर्ण जनता भारतात बरोबर आहे आणि आमचे विशेष टीम इंडिया बरोबर आहे.